उपस्थित राहिला त्याबद्दल आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर एक 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी पाठवायचा आहे। दोन्ही संघांना माझी सूचना असेल, सामन्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पहिला चेंडू पडायच्या आधी कॉम्बॉक्समध्ये दोन्ही संघांचा प्रतिनिधी आला पाहिजे। त्यानंतर मी विनंती करतोय प्रणय मापगावकर यांना, सुचिजी तळे यांना आपण सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेसाठी सुचिजी तळे यांचं मार्गदर्शन, त्यांची आर्थिक मदत आम्हाला वेळोवेळी लाभली आणि नेहमीच कोणताही प्रसंग जेव्हा आमच्यावरती आला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते कधीही या ठिकाणी आम्हाला नाही म्हणाल नाही, त्यांनी नेहमीच आम्हाला सगळ्या हाताने मदत केली। असे सन्मान्य सुचिजी तळे। त्यानंतर मी विनंती करतोय प्रसन्न खोत याला की सन्मान्य लायकजी कप्तान यांना आपण सन्मानित करायचं आहे। रायगड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष लायकजी कप्तान सर, ज्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी स्पर्धा आलिशान सोगावची अलिबाग तालुक्यामधील सर्वोच्च स्पर्धा मानली जाते येत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात। त्यानंतर विनंती करतोय मी अक्षय राऊत याला की आपण किशोरजी सातमकर या विभागामधील अत्यंत चांगले साई डेकोरेट्स आणि त्यांच्या माध्यमातून असणारी नेहमीच लाइटिंगची व्यवस्था आपण पाहतो, नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हाला असतं आणि त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। स्पर्धेला आपण सुरुवात करूयात। ऑफिशियल अंपायर, आर यू रेडी फॉर दिस? मॅचला करतोय आपण सुरुवात। एकदा टाळ्या वाजवत आपण या स्पर्धेसाठी, हा स्पर्धेचा पहिला चेंडू सूरज मसूरकर सज्ज होतोय। तर विनंती असेल माझे उपसरपंच चंद्रकांतजी खोत यांना सन्मानित करण्याची, गौतमजी कोल्पे यांना। ही जी स्पर्धा आपण आयोजित केली त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये चंद्रकांतजी खोत नेहमीच आपल्या समवेत होते आणि नेहमी आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला करतोय अक्षय राऊत यांना। या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सुद्धा आभार आहे। सन्माननीय सुरेशजी राऊत यांना सन्मानित करण्याची विनंती मी अक्षय कलकर यांना करतोय। आणि त्याचबरोबरीने साहिल श्रीगाव, साहिल कूर प्लीज आपण समोर यायचं आहे। नितेश राऊत याला विनंती असेल की आपण साहिल कूर याला सन्मानित करायचं आहे। नेहमी सुजित तळेंच्या नेहमी सोबत त्यांच्या बरोबरीने ते कार्यरत असतात आणि साहिल कूरला आपण सन्मानित करूयात। थँक्यू सो मच साहिल। त्याबरोबरीने आलेल्या प्रत्येक मान्यवराला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। आणि आज जो आपण डीजे पाहतोय तो साहिल कूरच्या माध्यमातून आलाय। धन्यवाद साहिल, मी आपला आभार व्यक्त करतोय गावदी चषकाच्या वतीनं।
सन्मान्य राजेंद्रजी गरत यांना सन्मान करण्याची विनंती करतो प्रसन्न खोत यांना। सन्मान्य प्रसादजी राऊत यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय अक्षय कैलकर यांना। ओम प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून आलेली ही रोपं प्रत्येकाने आपापल्या दारात जाऊन लावायची आहेत, त्यांचं संगोपन सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबरीने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक ॲज लाईक आपण वर्ल्ड कप असणारी ट्रॉफी पाहतोय ती सन्मान्य प्रसादजी राऊत यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। त्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत मापगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष निसर्गजी राऊत। नितेश राऊत यांना विनंती करतोय की आपण निसर्गजी राऊत यांना सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवा निसर्गजी राऊत यांच्यासाठी, धन्यवाद। तर आपण यानंतर सन्मानित करूयात विकासजी राणे यांना। या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिलात तर मी नितेशला विनंती करतोय की माईची उबदार शाल आणि त्याबरोबरने या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण एक वृक्ष देतोय। हे वृक्ष गावदेवी स्पर्धेशी नेहमी आठवण करून देत राहील आणि त्याचं संगोपन या प्रत्येकाने करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी यांच्यासाठी सुद्धा बहुमूल्य वेळ देऊन आज उपस्थित राहिले आहेत, धन्यवाद। सन्मान्य बबनजी जाधव यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय गौतम कोल्पे यांना की आपण तो अष्टमकर साहेबांना असं वाटतं की गोटे अंपायर या ठिकाणी अंपायरिंग करण्यासाठी आलेत। सन्मान्य दत्तात्रयजी राऊत यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय गौतम कोल्पे यांना। दत्तात्रयजी राऊत यांना सन्मानित करण्याची विनंती आहे गौतम कोल्पे की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। सन्माननीय संदेश गावंड सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लागणारं इंटरनेट त्याची पूर्णतः सुविधा संदेशजी गावंड सर आणि स्वप्नीलजी मोहिते यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। गेले कित्येक वर्ष यशस्वी केबल नेटवर्क आणि त्याबरोबर इंटरनेटची सुविधा त्यांनी आम्हाला पुरवली असे संदेश गावंड सर। स्वप्नील मोहिते थँक्यू। स्वप्नील मोहिते आपण सुद्धा याचा आहे। स्वप्नील मोहिते गौतम कोल्पे आपणच स्वप्नीलजी मोहिते यांना सन्मानित करणार आहोत। संदेश सरांच्या संवेद अगदी खांद्याला खांदा लावून ज्यांनी पूर्णतः या अलिबाग तालुक्यामध्ये अविरत केबल नेटवर्क असेल किंबहुना इंटरनेट सेवा असेल नेहमीच अत्यंत चांगलं काम केलं। स्वप्नील मोहिते यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत, धन्यवाद। सन्माननीय अनंतजी गोंडाळ
यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे यानंतर अरविंदजी माने यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत। प्रसन्नजी खोत यांना विनंती करतोय की आपण आनंदशी गुंडाळ यांना सन्मानित करायचं आहे माईची उबदार शाल आणि त्याचबरोबरीने प्रेमाचं प्रतीक म्हणून आज वृक्ष या ठिकाणी आपण एक आत्मीयतेची ऊब आपल्याला मिळेल। 15 धावा धावफलकावरती आल्यात, 15 रन्स। तर या ठिकाणी आपण सन्मानित करूयात मुस्तकीन वाकनीस यांना। तर मी विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आणि त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूयात। चेतन पाटील यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय नितेश राऊत याला की आपण सन्मानित करायचा आहे। चेतनजी पाटील सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत आणि आपली उपस्थिती सुद्धा आमच्यासाठी बहुमूल्य आहे। धन्यवाद। तर विनंती करतोय सन्मान्य पाठक सर, गेले 50 वर्ष ज्यांनी समालोचन केलं आणि अजून सुद्धा ती उमेद आहे आणि सन्मान्य पाठक सर यांना आपण सन्मानित करूया। गेल्या वर्षी मला वाटते जीवन कुलाबा गौरव हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि यंदाचं 50वं वर्ष कॉमेंट्रीमध्ये पूर्ण करतायत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात, कारण 50 वर्ष एखाद्या गोष्टीमध्ये अविरत सेवा देणं हे फार मोठं काम आहे। महेंद्र सदानंद राऊत यांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर इम्रान भाईजान यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। हे समालोचक आपण आज रोहामरना मागवलेत आणि नक्कीच एक कॉमेडी समालोचक म्हणून ज्यांची ओळख त्या पंचक्रोशीमध्ये आहे आणि नक्की त्यांचा आज आवाज त्यांच्या शायऱ्या तुम्हाला ऐकायला मिळतील। थँक्यू सो मच इम्रान बुखारी, आपण आलात। त्यानंतर महेंद्रजी राऊत यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। यानंतर महेशजी कोल्पे, अनिलजी माने आणि प्रणय मापगावकर यांना देखील विनंती असणार आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। श्री समर्थ वेल्डिंग वर्कशॉप यांचे मालक, गेले कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये आपलं नाव टिकून असणारे आणि बरेच वर्ष ही सेवा अखंड आणि अत्यंत चांगलं काम करणारे प्रणय मापगावकर यांना देखील आपण सन्मानित करूया। थँक्यू सो मच। त्यानंतर महेशजी कोल्पे, गेले कित्येक वर्ष आपला परंपरागत व्यवसाय टिकून या विभागामध्ये आपलं नाव कमावणारे महेशजी कोल्पे यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। थँक्यू सो मच। सन्माननीय अनिलजी माने यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सन्मान्य दिलीपजी तळकर यांना देखील मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे।
सन्माननीय राजेंद्रजी राऊत यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत। हे मैदान बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी अहोरात्र मदत केली आणि पूर्णतः हे ग्राउंडची मशागत करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। राजेंद्र राऊत यांनी आज जे आपण मैदान पाहतो त्याच्यामध्ये एफर्ट्स हे त्यांचे आहेत। धाव फलकावरती लागल्यात अजिंक्य, 21 धावा, 21 कम्स अप। सन्माननीय जेना भाऊजी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे। अशोक जैना, धन्यवाद। तर एक अनाउन्समेंट आम्ही करतोय, सन्माननीय अशोकजी जैना या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर एक अनाउन्समेंट जरूर आम्हाला करायची आहे। तर सुरुवातीला हे मैदान, ही स्पर्धा याच्याविषयी 2 मिनिटं मी बोलतो, त्यानंतर आपण सन्मान्य मार्गदर्शक यांच्याकडे हा माईक सुपूर्द करणार आहोत। तर श्री मंगेशजी राऊत यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं। त्याचबरोबरने संजयजी शिंदे, चंद्रकांतजी खोत आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक म्हणून उभे राहिले। ज्या ज्या वेळेस आम्हाला आर्थिक मदत लागली त्यावेळेस सुचितदादा तळे, सन्मान्य सुनीलजी तळे आणि चंद्रकांतजी खोत हे आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहिले आणि त्यांच्यामुळेच आम्ही स्पर्धा पुढे घेऊन जात आहोत। आणि त्याबरोबरीने रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मधुकर ठाकूर यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे जे मैदान आहे ते आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध राहिलं। हे जे ग्राउंड आपण पाहतोय त्यासाठी लागणारी JCB असेल, विकेट करण्यासाठी लागणारी खडी असेल, ग्रीट असेल, हे सर्व आम्हाला सन्मान्य पप्पूजी तळे यांच्या माध्यमातून आलं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। हे पूर्णतः हे मैदान जे आपण पाहतोय ते होत्याचं नव्हतं केलं आणि त्यासाठी लागणारी गवत कापण्याची मशीन होती ती सचिनजी गाडी यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। ग्राउंडसाठी लागणारी जी देणगी आहे त्याच्यामध्ये सन्मान्य सतीशजी पाटील, प्रणयजी मापगावकर, महेंद्र राऊत आणि अमरजी मनोरे यांच्याकडून प्रत्येकी 2,500 रुपयाची मदत आम्हाला झाली, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय। नेट प्रॅक्टिससाठी लागणारं स्ट्रक्चर ते प्रणय मापगावकर यांच्या वतीनं आम्हाला मिळालं। ग्राउंडसाठी लागणारं सततचं पाणी अनिल माने यांच्याकडून मिळालं आणि ग्राउंडसाठीची जागा मंगेशजी राऊत यांच्या माध्यमातून आली। विकेट बनवण्यासाठीची लागणारी मदत योगेन मापगावकर, राजेंद्र राऊत आणि संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय या स्पर्धेसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून आपणनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। तर मी सन्माननीय रायगड जिल्हा उपाध्यक्ष सर्वांना नमस्कार। गावदेवी क्रीडा मंडळ नागगाव याही क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत। या सामन्यांकरता उपस्थित असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक
आमचे गुरु चांदरकर सर, रायगड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईकदादा कप्तान, या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य आमचे मित्र चंद्रकांत खोत, या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य अण्णा सातमकर, या ग्रामपंचायत तंटामुक्त उपाध्यक्ष निसर्ग राऊत, आमचे जुने सहकारी सुरेश राऊत, तंटामुक्त माजी अध्यक्ष आणि या विभागाचे चिटणीस विवेक जोशी, आमचे तरुण कार्यकर्ते परेश सुर्वे, सर्वांच्या गळ्यातली ताईत असणारा युवा नेतृत्व सुचित थले, राजेंद्र घरत आणि सर्व मागवाव ग्रामस्थ, साहिलकूर, सर्व या टीमचे सदस्य आणि खेळाडू मित्रांनो, या गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित केलेले सामने आहेत, हे प्रथमच सामने होत आहेत आणि हे सामने खेळत असताना आपला जो खेळ आहे प्रचंड प्रेक्षक उपस्थित आहेत. आपला खेळ हा प्रेक्षकांना आपण चांगल्या पद्धतीने दाखवायचा. खेळ खेळत असताना आपण नक्की खेळाडू आपण शिस्त पालन करायचं. जे पंचांनी आणि कमिटीने नेम ठरवलेले आहेत ते आपण नियमांचं नक्कीच पालन कराल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण शिस्तबद्ध खेळा, प्रेक्षकांना आपला खेळ दाखवा चांगला आणि आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं नाव आपण खेळाडू नक्कीच रोशन कराल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. क्रिकेट खेळ म्हटलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही तरुणांची ताईत बनलेली आहे आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपला जो खेळ आहे हा अनेक जगभरात पाहत असतात. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपला खेळ आपण नक्कीच चांगल्या रीतीने खेळाल अशी अपेक्षा आहे. इथं असणारे आमचे अंपायर अष्टमकर हे अतिशय प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. असंच करत राहा, आम्ही शुभेच्छा देतो. समालोचक हे सुद्धा आपल्या मधुर आवाजातून प्रेक्षकांना आणि खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन करत असतात. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. मी जाता जाता एकच फक्त सांगतो, पहिला पहिले दोन्ही संघ या संघातून जो फायनल मध्ये प्रताप जिंकेल त्याला 2100 रुपये सुचित थले यांच्याकडून आपल्याला दिले जातील. कारण पहिला ग्राउंड आणि पहिलेच आपण इथं खिलाडी आहोत. म्हणून मी आपल्याला सांगतो, मी पुन्हा या सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. आम्हाला इथे बोलावलं आणि आमचा सर्वांचा आदरातिथ्य सन्मान केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आपल्या मंडळाला मी शुभेच्छा देतो का आपण असेच खेळ खेळत ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढ्या शुभेच्छा देतो. थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर या ठिकाणी या पूर्णतः मॅचसाठी बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेत. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, आम्हाला उपकृत केलं. असंच प्रेम आमच्यावरती राहू देत आणि अशीच माया आमच्यावरती राहू देत. नेहमी आम्हाला सहकार्य कराल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतोय. आणि गावदेवी क्रीडा चषकामध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं आभार. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचा गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भगवान ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया. दो फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसके लिए ताज महल बना दिया. इम्रान भाईजान, या दोन्ही संघांमधून जो संघ फायनलला जाणार आहे, जर गेला तर 2100 रुपयांचं पारितोषिक सुचित तळे यांच्याकडून आहे. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. सन्मान्य विकासजी राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी आम्हाला येते. त्यांचा आम्ही गावदी चषकाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सन्मान्य सुरेशजी राऊत यांच्या माध्यमातून 550 रुपयाची देणगी आमच्यापर्यंत आलेली आहे. स्कोर 44 धावा झाल्यात आणि 45 धावा करायच्या आहेत. थँक्यू. तो दोस्तों, पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है. पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए यहाँ पर 44 रन बनाए और 45 रनों का लक्ष्य खड़ा किया है. तो यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए हमने देखा जय हनुमान मुनौली टीम ने निर्धारित 30 गेंदों में 44 रन बनाए और 45 रनों का लक्ष्य खड़ा किया है. जय हनुमान कातलपाड़ा टीम के सामने हमारे साथ समालोचक वॉइस ऑफ रायगढ़ जिन्हें कहा जाएगा सम्माननीय सुहाजी पाठक सर, उसी साथों साथ रायगढ़ का बुलंद आवाज एक नए उभरते समालोचक यश मापगांवकर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए मुझे आमंत्रित किया. सन्मान्य दत्तात्रय राऊत यांच्या माध्यमातून 1001 रुपयाची देणगी आमच्यापर्यंत आली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. भाईजान 1 मिनिट ओनली. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं नाव घेणं आपलं कर्तव्य आहे. या स्पर्धेसाठी सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनीलजी तळे यांच्याकडून आम्हाला 1,00,000 रुपयाची देणगी येत आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. नेहमीच या गावासाठी असणारं प्रेम आणि त्यांची माया ही दिसत असते आणि स्पर्धेसाठी त्यांचं बहुमूल्य योगदान आम्हाला मिळतं आहे. द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक 31,000 रुपये सन्मान्य चंद्रकांतजी खोत यांच्या माध्यमातून आम्हाला हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळतंय.
त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संघ उभारणी करण्यासाठी लागणारी जी काही मदत आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून आली आणि त्याच्यामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम सुद्धा होती. धन्यवाद आप्पा. त्यानंतर तृतीय क्रमांकाकडे आपण वळतोय. या मापगाव गावाच्या उपसरपंचा अनिता संजय शिंदे यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकासाठी असणारे रोख रक्कम 21,000 रुपये आम्हाला मिळते. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. धन्यवाद. या स्पर्धेचे जे चषक आहेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्री प्रसाद हरेश्वर राऊत यांच्याकडून आणि त्याबरोबर प्रेमाची भेट म्हणून 50 रुपये त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. धन्यवाद. हे पूर्ण मंडप आहे ते सन्माननीय साई डेकोरेटर्स अण्णा सातमकर यांच्या माध्यमातून आहेत आणि त्याबरोबरने 5,000 रुपयाची रोख रक्कम आम्हाला मिळते आहे. त्याबद्दल आम्ही अण्णांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद अण्णा. त्याबरोबरीने अनिलजी माने यांना आपण सन्मानित करूयात. या ग्राउंडसाठी जे लागणारं पाणी आहे ते सर्वतोपरी त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आम्ही अनिल माने यांना सन्मानित करतोय. सन्मान्य बबनजी जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,100 रुपये आलेले आहेत आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अनंत आत्माराम गोंडाळ यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची देणगी ही आम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सन्मान्य संदेशजी गावण सर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी 1,000 रुपयाची देणगी उपलब्ध होते. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबरने श्री रिचार्ज सेंटरच्या माध्यमातून पूर्णतः यूट्यूब लाईव्हसाठी असणारं इंटरनेट हे सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल संदेश गावण सर आणि स्वप्नीलजी मोहिते यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. आणि नक्कीच त्यांना गेल्या 1 दिवसाआधी अलिबाग जीवन गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल मिळाला. त्यासाठी सुद्धा आपण गावठी चषकाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. थँक्यू सो मच. त्यांनी आम्हाला सुद्धा बहुमूल्य मदत केलेली आहे. सन्मान्य श्रीकुमार राऊत यांना आपण सन्मानित करूयात. आणि अक्षय कैलकरांना विनंती करतो असे सोपे झेल टाकाल तर कसं होईल. लक्ष केंद्रित असायला पाहिजे. बी कॉन्सन्ट्रेट ऑन द मॅच. थँक्यू सो मच श्रीकुमारजी राऊत. आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपला आभार आहे. सन्मान्य परेशजी सुर्वे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 7,000 रुपये आमच्यापर्यंत देणगी आली आहे. धन्यवाद परेशजी. स्पर्धेसाठी लागणारे जे मंडप आहे सन्मान्य किशोर सातमकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अण्णा सातमकर व श्री आदेश बाळाराम कुडेकर यांच्या माध्यमातून आहे. सन्मान्य रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी तळे या ठिकाणी आले आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. सुचितदादा तळे आणि त्याबरोबरीने एक देणगी आमच्यापर्यंत आलेली आहे. सन्मान्य राजेंद्रजी गरत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपये
आमच्यापर्यंत देणगी येते त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यूट्यूब लाईव्ह सिस्टीम श्री सचिनजी गाडी यांच्याकडून आहे. स्पर्धेसाठी लागणारी डीजे सिस्टीम कुमार साहिल सनमतकूर यांच्याकडून आलेली आहे. मंडप आदेश बाळाराम कुडेकर आणि अण्णा सातमकर यांच्याकडून आहे. संघासाठी लागणारे टी शर्ट सन्मान्य दीपकदादा म्हात्रे यांच्याकडून आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी कूलर स्वर्गीय सुधाकर रामचंद्र मनोरे यांच्या स्मरणार्थ कुमार अहमद सुधाकर मनोरे यांच्याकडून आहे. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी असणारं कूलर स्वर्गीय हरिचंद्र रामचंद्र मोहिते यांच्या स्मरणार्थ कुमार आयुष जयेश मोहिते यांच्याकडे आहे. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू डॉक्टर अभय जैन व समीर पाटील यांच्याकडून आहे. शिस्तबद्ध संघ चषक माजी सरपंच व स्वर्गीय प्रभाकर दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सतीश पद्माकर पाटील यांच्याकडून आहे. तर आलेल्या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. आणि आपण आलात आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल सर्वांचं आभार आहे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 9 धावा धावफलकावरती आल्यात आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच पंचवीस धावांची रिक्वायरमेंट. या दरम्यान बिग हिट मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ होता मात्र कन्वर्ट करता आला नाही. किती कॅचेस ड्रॉप होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे इक्वेशन आपण बऱ्याचदा पाहतो मात्र या ठिकाणी साधे सोपे झेल सुद्धा सोडले गेलेत. हा झेल थोडासा कठीण होता कारण पाठी जाऊन कॅच घेणं हे थोडं कठीण असतं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये असे आपण असंख्य कॅचेस पाहिलेत मात्र ही थोडीशी कठीण झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. सन्मान्य श्रीकुमारजी राऊत आणि चेतनजी पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाची देणगी आमच्यापर्यंत आली आहे. धन्यवाद. ओव्हर टू फाटक सर. कॉमबॉक्स या मॅच मध्ये वळूयात. गावदी चषकामध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत. पुढचा आवाज सन्मान्य फाटक सर यांचा. धन्यवाद यश अँड ऑल्सो थँक्यू इम्रान भाईजान बुखारी. थँक्यू व्हेरी मच. जातोय मैदानात. आपण पहिला सामना बघतोय. नवीन मैदान नवीन सेटअप टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा आणि गावदेवी चषक 2024 या निमित्तानं आपण सारे जमलात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिली मॅच आहे उद्घाटन मॅच आहे आणि या मैदानातलाच पहिला सामना आहे त्यामुळे प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं की जय हनुमान मुनवली संघाने 5 षटकांच्या सामन्यात 30 चेंडूत 44 धावा केल्या आणि त्याचा प्रत्युत्तर देताना जय हनुमान कातरपाडा संघ आपण पाहतोय मैदानात दुसऱ्या षटकात खेळतोय. जोरात फटका मारलाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द सीमारेषा. सिक्सर. ताकद भरपूर लावली आहे फलंदाजाचा. आणखीन एक फटका परंतु हा फटका कमजोर आहे. कॅच होण्याची शक्यता होती परंतु आतापर्यंत 2-3 कॅचेस सुटल्यात मैदानात यश. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणात सुधारणा करायला लागेल. आउटफील्ड थोडीशी जरी खराब असली तरी तुम्हाला आपला फिल्डिंग बॅलन्स चांगल्या प्रकारचा करायचा आहे. चुकलात तर तुम्ही मॅचला पण मुकाल आणि त्यामुळे धावसंख्या पाहतोय 19 झाली आहे. दोन्ही विकेट मैदानात सुरक्षित आहेत. 19 धावा झाल्यात. चांगला मस्त पाठलाग चाललाय मैदानामध्ये आणि हा चेंडू स्टंपवरून विकेट कीपरकडे जातोय. फलंदाजाला थोडंसं आपण चेंडू मिस करताना पाहिलं आणि षटकाची सांगता झालेली आहे. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आणि त्या 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावर झाल्यात आणि आमचं कॅल्क्युलेशन आम्हाला सांगितलं जातंय की 18 चेंडू आणि अजून सामना जिंकायला 26 धावांची गरज आहे. 26 टू विन. प्रकाशजी अष्टमकर त्याचप्रमाणे विशालजी महाडिक
असे दोन निष्णांत आणि एक्सपर्ट पंच, ज्याच्यामध्ये आपण प्रकाशजी अष्टमकर यांना ॲज अ डान्सिंग अंपायर अलिबाग तालुक्यात नेहमीच ओळखतो, जाणतो. त्यांचा परिचय तसाच आहे आणि या परिचयामधूनच ते घडले आणि पुढे आले आणि आज आपल्या मैदानात चांगलं अंपायरिंग करतायत ॲज अ डान्सिंग अंपायर प्रकाशजी अष्टमकर अँड ऑल्सो विशाल महाडी. सामन्याची 2 षटकं संपली. षटक क्रमांक 3 चालू होत आहे. 3ऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं बघतोय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज, खूप सारा अनुभव नाही आहे, पण अनुभव नसला तरी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्याची ताकद राहील एवढी गोलंदाजी त्यांना परफेक्ट करायची आहे. विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप अटॅक त्यांना करायचा आहे. समीर नावाचा गोलंदाज, कमी वय आहे, परंतु कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो आपण की गरुड. थँक्यू सो मच. फाटक सर थोडासा थांबवतोय. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना नांदाई देवी नांदाईपाडा विरुद्ध सिद्धिविनायक खारपाडा. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नांदाई देवी नांदाईपाडा संघाचे कर्णधार, त्यांच्या समवेत सिद्धिविनायक खारपाडा संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित. ओव्हर टू सुहास फाटक सर. धन्यवाद भाईजान. क्रमांक 3चं षटक चालू आहे मैदानात आणि या षटकाची सुरुवात आपण आता होताना बघणार आहोत. 18 चेंडू आणि 26 धावा, खूप मोठं अंतर नाही आहे. टार्गेट त्यांच्या शक्यतेच्या पलीकडे नाही आहे. शक्यता त्यांना आहे जिंकण्याची, पण बॉलरनी कमाल करायची गरज आहे, परंतु चुकलाय, ऑफस्टम्पच्या बाहेर गेलाय आणि पंचांचे हात रुंद होताना बघतोय आपण. चेंडू वाईड गेलाय, चेंडू वाढतोय, धाव वाढतेय, धावसंख्या डबल अंकात 20 झाली आहे. 20 धावा झाल्यामुळे अजूनही 25 धावा तब्बल सामना जिंकायला अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफस्टम्पच्या थोडा बाजूनी वेग मध्यम स्वरूपाचा ठेवला होता गोलंदाजाने मैदानात, त्यामुळे हा निर्धाव चेंडू गेलाय. विकेट कीपर आपलं काम चोख पद्धतीनं बजावताना दिसतोय. चला, नांदाईपाडा खारपाडा आपले संघ त्वरित हजर करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये विनंती केलेली आहे तुम्हाला अगोदरच. हा चेंडू मात्र पुन्हा जास्त बाहेर गेलाय, पंचाचा इशारा वाईटचा येतोय. चेंडू धाव दोन्ही एकाच बरोबर वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 21 धावा. खराब सुरुवात केली. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाजाला आता थोडंसं टेन्शन आलेलं बघतोय आपण, कारण चेंडू खराब पडतायत. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन ठेवली आहे. 3रा वाईड चेंडू या षटकात पडतोय, त्यामुळे चिंता ही वाढली आहे की गोलंदाजाचा चेंडू स्टंपच्या दिशेनं कधी कसा जाईल आणि त्यासाठी कोणी नाही तर स्वतःला मेहनत करावी लागेल. त्याचा साथी संघ सहकारी त्याला कानामध्ये काहीतरी सांगतोय की बाबा तुझे बॉल 3 आतापर्यंत वाईड पडलेत, पण हे चालणार नाही, कारण ह्याच्यामुळे आपलं नुकसान होणार आहे आणि स्पर्धेतून आपल्याला पहिल्या सामन्यातून बाहेर जावं लागेल आणि ते आपल्याला नकोय आणि तुला आता बॉलिंग स्टंप टू स्टंप करणं अत्यावश्यक झालेलं आहे. पुढचा चेंडू सुमितचा. याही वेळा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, 4था वाईड आणि पंचांचे हवेत हात रुंद. धन्यवाद. गोलंदाजासाठी परेशानीचा मामला निर्माण झालाय आणि त्यामुळे गोलंदाज स्वतःवरती नाराज असेल. या विकेटवर आपले बॉल जास्त बाहेर का जात आहेत, ऑफस्टम्प सोडून का पळतायत. चिंताग्रस्त हा जो गोलंदाज आहे त्याला थोडासा संयम आणि परफेक्ट अटॅक करण्याची अत्यावश्यकता आहे. चेंडूला फ्लिक केलाय, डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू उचलतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. व्हॉट अ फंटास्टिक रनिंग बिटवीन विकेट इन बिटवीन बोथ बॅट्समन. कमालीची ओपनिंग जोडी आहे. ओपनिंग जोडीला तोडण्याचं कार्य मात्र कुठला गोलंदाज करू शकला नाही आतापर्यंत. षटक क्रमांक 3 चाललंय. या षटकात 4 चेंडू वाईड पडल्यामुळे विकेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये, पण ही जोडी मात्र कमालीची अभेद्य भागीदारी करणारी अनबिटेबल पार्टनरशिप या मैदानात करून दाखवली आहे. आतापर्यंत 25 धावांची अनब्रेकेबल पार्टनरशिप. व्हॉट अ फॅन्टास्टिक पार्टनरशिप. सूरज आणि विकी ही जोडी मैदानामध्ये आपल्या विकेट राखून ठेवतायत. गोलंदाजाला अजिबात दाद देत नाही आहेत, विकेट देत नाही आहेत. क्या बात आहे. अतिशय सुरक्षात्मक ढंगात खेळलेला फटका स्क्वेअर लेग कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रन आउट. टीजे
बिग पार्टनरशिप पहिल्या जोडीने केली आहे आणि त्या जोडीला मात्र गोलंदाज तोडू शकलाय. ज्यानं 4 वाईट टाकले त्याच षटकात विकेट गेली आहे, पण ती त्याच्या नावावर नाही आहे. वॉट अ बॉलिंग. उशिरा सुधारलाय. सुरुवात खराब केली पण नंतर सुधारणा कमालीची केली आणि त्यामुळे हा गोलंदाज कुठेसा भरकटला होता तो परत एकदा लाईनवरती आलाय. त्याची गाडी ट्रॅकवर चालायला लागलेली दिसते आपल्याला. धावसंख्या आपण पाहतोय ती 26 झाली आहे. अजूनही सामना जिंकायला 19 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाज सुमितचा चेंडू नेटवर गेलाय. डिक्लर स्वरूपाची धाव धावफलकावर येते. बॅटच्या आधारे धाव आली त्यामुळे फलंदाजाच्या नावावरती धाव जाते आणि धावसंख्या 27 झाली आहे. अजून सामना जिंकायला 18 धावांची गरज आहे. यानंतर अजूनही 2 षटकं येणं बाकी आहे. हे षटक जरा लांबतंय. चेंडू शिल्लक आहेत. आमचे स्कोरर सांगतात आम्हाला की चेंडू शिल्लक 1 चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू येणं बाकी आहे. षटक क्रमांक 3 अंतिम डिलिव्हरी. जोरात फटका मारलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षकाने अचूक चेंडू पकडलाय. फेक केली आणि धावफलकावरती ओव्हर थ्रोची ही अधिक धाव आणि टोटल धावा धावफलकावर 2 वाढतायत. 2 धावा वाढल्यानं धावसंख्या 29 झाली आहे. पूर्ण सामना आपल्या पॉकेटमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू केलाय तो जय हनुमान कातळपाडा संघाने, कारण त्या संघाकडे एकापेक्षा एक सरस नंबर 1 फलंदाज अजून त्यांच्या कोट्यात बाकी आहेत. त्यामध्ये आपण बघतो गुंड्या मोरे नावाचा फलंदाज जो आहे तो सर्वात कमालीचा आहे त्या टीममध्ये आणि त्याचं येणं अजून बाकी आहे, पण कदाचित त्याला यावं लागेल असं पण वाटत नाही आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक क्रिकेट. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. निकेत भागात 12 गेंदे और 16 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. बहुत अच्छा मुकाबला इस वक्त मैदान पर जारी है. एक तरफ कादरपड़ा, एक तरफ मुनवली. ये दोनों आपस में उलझ रही है, भिड़ रही है, टक्कर दे रही है एक दूसरे को. बहुत बढ़िया मैच. 12 गेंदे और मुकाबला जीतने के लिए रनों की आवश्यकता 16 रनों की आवश्यकता. 8 रन प्रति ओवर आना बहुत जरूरी है क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी जारी है इस वक्त कातरपड़ा टीम की, जानते हैं कि ये मुकाबला हमें जीतना है और उसी तरह उन्होंने शुरुआत भी बढ़िया की थी. यहाँ ऑफ स्टंप के गेंद थोड़ी बाहर, लेकिन वाइड लाइन के थोड़े अंदर होने के कारण अंपायर यहाँ वाइड नहीं दे सकते. बल्लेबाज की मांग थी पर बल्लेबाज की इस मांग को अंपायर पूरा नहीं कर सकते क्योंकि गेंदबाज सही ढंग के साथ थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रख रहा है. इसी वजह से वो ठीक ठाक चल रहा है. जर्सी नंबर 20 निकेत गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट. बहुत जबरदस्त क्या बॉल थी. विकेट कीपर को मौका और यहाँ पे दूसरा झटका. डीजे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबरीने पोलीस दलात कार्यरत असणारे तुळशीदासजी कुंभार यांना देखील माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संजयजी शिंदे आणि सौभाग्यवती अनिता संजय शिंदे यांचं बहुमूल्य योगदान आम्हाला लाभलंय. हे पूर्ण मैदान करण्यासाठी त्यांची असणारी मेहनत, त्यांची मशागत आणि त्यांनी दिलेली आम्हाला पूर्ण साथ, या सर्व गोष्टींचा उल्लेख मी नक्की करेन आणि त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. प्रसन्न खोत याला की त्यांनी सन्माननीय अनिताजी शिंदे आणि संजयजी शिंदे या दोघांना
या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स अगेन. ओव्हर टू थैंक यू, थैंक यू यश. 8 गेंदों में 14 रनों की जरूरत. इस मुकाबले को अगर जीतना है कातरपड़ा टीम को, तो कातरपड़ा जानती है कि यह मुकाबला हमारे पकड़ में है, पराजित नहीं होंगे, क्योंकि जिस तरह से बैटिंग जारी है 2 विकेट हालांकि चले गए, लेकिन अभी तक जो साउंड पोजीशन उनकी दिखाई दे रही है वो मुकाबला जीताने वाली बात हो सकती है. डीप स्कोर लेके ऊपर से लंबा हिट, छक्का. डीजे सन्माननीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनिता संजय शिंदे यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि प्रसन्न खोत यांना विनंती असेल की आपण हे सन्मान त्यांचा करायचा आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. पूर्ण सामन्यांसाठी त्यांनी आम्हाला योगदान दिले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय, त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतोय. त्याबरोबरीने अक्षय कैलकर याला विनंती असेल की आपण संजयजी शिंदे यांना सन्मानित करायचं आहे. संजयजी शिंदे यांना आपण सन्मानित करत आहोत. या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या ग्राउंडसाठी, हे जे ग्राउंड आपण पाहतोय त्यासाठी असणारी मेहनत ही पूर्णतः संजयजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. त्याबरोबर आर्थिक स्वरूपामधील जी मदत आहे ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. असंच प्रेम आमच्यावरती राहू देत. धन्यवाद. यानंतर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे तुळशीदासजी कुंभार यांना सन्मानित करण्याची मी विनंती प्रसन्नला करतोय की या ठिकाणी सदरक्षणायक, खलनिग्रहायक ही जी भूमिका पोलीस नेहमी बजावत असतात आणि हे पूर्ण सामने पाहण्यासाठी आज ते उपस्थित आहेत. सन्मान्य तुळशीदासजी कुंभार यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. 6 चेंडूवरती 7 धावांची रिक्वायरमेंट आहे फडक सर. धन्यवाद मित्रो. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एवढा सामना अजून बाकी आहे आणि गुंड्या मोरे अर्थात आपल्याला मैदानात बघतोय, स्ट्राईक एंडवर बघायला मिळतोय. चेंडूवरती फटका लागतोय. क्षेत्ररक्षक काही विशेष कमाल करत नाहीये, पण मिड विकेट फिल्डर चेंडू अडवतोय आणि सिंगल धाव वाढते धावफलकावरती. धावसंख्या झाली आहे 39 रन्स. अजून 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. खूप साऱ्या धावा केल्या नाहीयेत. धावा 44च केल्या होत्या. 50-55 धावा झाल्या असत्या तर एक टफ फाईट या सामन्यात बघायला मिळाली असती, पण मित्र तसं काही होताना दिसत नाहीये. अंतिम षटकामध्ये मॅच पकडमध्ये आल्याचं चित्र आहे. कातरपडा संघासाठी हा चेंडू वाईड जातोय. हा ही फायदा आहे, हा बोनस आहे. ही बोनसची धाव वाईड स्वरूपातली. धावसंख्या वाढून पोहोचते. 5 चेंडू आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आपण पाहतो 40. सामना पूर्णतः कातरपडाच्या कक्षेत आलेला आहे. इशारा आपण पाहतो नो बॉलचा, त्यामुळे नियमांतर्गत फ्री हिट असणार आहे. दुष्काळात 13 म्हणतो आपण, तसंच काहीसं झालेलं आहे भाईजान. यस एब्सोल्युटली फाटक सर, इसके लिए मैं कहता हूं तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया. पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. क्या बात है, बहुत अच्छे, क्या बात है. बेहतरीन स्ट्रोक. फील्डर वहां पर मौजूद है, गेंद को उठाया लेकिन सिंगल रन आसानी के साथ पूरा करने में कामयाब रहे बल्लेबाज. टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा चुका है 42 रन्स. अब मात्र 3 रनों की जरूरत. मैच बड़ा आसान हो चुका है. 43 रन्स, 2 रनों की जरूरत. गुड्डा मोरे स्ट्राइक पर मौजूद. बाएं हाथ के बॉलर गेंद को बहुत अच्छा स्ट्रोक तब्दील कर दिया. फील्डर ने गेंद को बहुत अच्छी तरह से रोका भी है,
लेकिन बल्लेबाज एक आसान रन पूरा करने में सफल रहे। रन संख्या 1 रन से बढ़कर जा चुकी है। 44 इक्वल हो चुका है स्कोर और 1 रन मात्र और आवश्यक मुकाबला जीतने के लिए टीम कातरपड़ा के लिए। उनके लिए बड़ा मैच आसान हो चुका है। एक फ्री हिट का वो मौका मिल चुका है और ये मैच पहला मैच इस नए मैदान का पूरी तरह से टेनिस क्रिकेट का नया सेटअप खड़ा किया है गांव देवी ममगांव टीम ने। और गांव देवी चषक 2024 की ये शुरुआत या आगाज बहुत बढ़िया इस मुकाबले के साथ करते हुए। ये प्रारंभिक मैच है। क्या बात है, काफी देर के बाद एक अच्छी बॉल आई है। डिक्लेयर जोन में रन जा चुका है और इसी के साथ ये मुकाबला भी तकरीबन जीत चुकी है टीम कातरपड़ा। कांग्रेचुलेशन टीम कातरपड़ा एंड हार्ड लक टू टीम जय हनुमान मुनवली। थैंक यू वेरी मच। O2 भाईजान, थैंक यू। थैंक यू सो मच। तो यहाँ पर एक रोमांचक मुकाबला हमने देखा, जय हनुमान मुनौली बनाम जय हनुमान कातलपाड़ा, जिसमें जय हनुमान कातलपाड़ा टीम ने जरूर इस प्रतियोगिता में जीत हासिल की है। तो कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम जय हनुमान मुनौली। आपको अगली टूर्नामेंट के लिए गांव देवी चषक 2024 इस टूर्नामेंट के माध्यम से